लघवीचा प्रॉब्लेम असेल, लघवी वारंवार होत असेल किंवा पूर्णपणे साफ न झाल्याची भावना होत असेल, तर काही डॉक्टर सोनोग्राफी केल्यानंतर प्रोस्टेट ग्रंथीला सूज आलेली आहे असं निदान केल्यानंतरसुद्धा जर लघवी ब्लॅडरमध्ये, लघवीच्या पिशवीमध्ये शिल्लक राहत असेल कन्सिडरेबल अमाऊंट, म्हणजे साधारणतः 50 ते 100 ml किंवा 70 ml, तर तुम्हाला RGU स्कॅन ॲडवाईस करतात. तर कृपा करून RGU स्कॅन करून घेऊ नये. RGU स्कॅन करून घेतेवेळेस तुमच्या लिंगातील आतील भागाला, मूत्राशयाच्या नलिकेला जखम होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला स्ट्रिक्चर फॉर्मेशन होऊ शकेल. त्यासाठी तुम्ही जर लघवी शिल्लक राहत आहे याचा अर्थच तुम्हाला युरेथ्रल स्ट्रिक्चर आहे असं तुम्ही कन्सिडर केलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही औषधाची योजना केली पाहिजे. ॲलोपॅथिकमध्ये स्ट्रिक्चरसाठीचे कुठलेही मेडिसिन उपलब्ध नाही आहेत. आपण मात्र मूत्रनलिकेचं सुदिंग करण्यासाठी, म्हणजे थोडंसं त्यामध्ये सॉफ्टनेस आणण्यासाठी आणि युरिनचा फ्लो मेंटेन करण्यासाठी औषधं देऊ शकतो. आम्ही वापरतो युरेथ्रल स्ट्रिक्चरसाठी फ्लोसिट नावाचं औषध, जे फार प्रभावी आणि गुणकारी आहे.